नको शोभे, शोभे माझ्या पोटात दुखायला लागले शोभे. जरा एवढी तुझे संपू दे मग बघते तुझ्याकडे. शोभे माझ्या पोटात खूप जोरात दुखते शोभे. काय ग आई तू आता अचानक कसं पोटात दुखायला लागलं तुझ्या? अगं दुखणं काय सांगून येतं का? पण काय बोलतेस? सासूबाई तुमच्यासाठी गोळी घेऊन येतो. गोळी काय नको मला. मोन्या तिला डॉक्टरला दाखवायला लागेल हा. सारखं सारखं पोटात दुखणं बरं नाही अरे. हो राहुल पण म्हणत होता. अरे देवा पाऊस सुरू झाला सगळं पाणी आत त्या खिडकीतनं. काय रे मोन्या तू गेल्या वर्षी म्हणाला होतास ना पावसाळ्यात ताडपत्री लावतो म्हणून. आता आला पावसाळा कधी लावणार ताडपत्री? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. समीर जरा काम होतं रे तुझं. अरे मोहन बरं झालं तू आलास. अरे हे बघ पावसाळ्यात लोखंड गंजू नये ना म्हणून अँटीरस विकतोय. तुला स्कूटरला लावायला पाहिजे का? नाही 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 मला अँटीरस नकोय. मला ताडपत्री हवी होती. तू विकत होतास ना. अरे हो पण ते 2 वर्षापूर्वी. आता प्लास्टिक आलं ना. तुला प्लास्टिक हवंय का? नाही 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 प्लास्टिक नको. प्लास्टिकवर बंदी आहे ना. हो अरे पण मोहन आता माझ्याकडे नवीन ताडपत्री नाहीये. ठीक आहे मग बघतो दुसरीकडे कुठे मिळते का. ए मोहन एक मिनिट माझ्याकडे ना एक जुनी ताडपत्री आहे. ती मी तुला देऊ शकतो. म्हणजे बघ फारसे काही वापरली नाही. एखाद वर्ष वापरलं असेल. चालेल का तुला? हो चालेल ना. कितीला विकणार तू ती? अरे बस काय. अरे तू माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. तुझ्याकडून काय जास्त घेणार काय? 500 रुपये लागतील. 500 रुपये? हो अरे 800 रुपयाला विकतो मी. तुला म्हणून 500 रुपयाला देतो. तुला पाहिजे असेल तर सांगा. ठीक आहे समीर घेतो मी ताडपत्री. ठीक आहे मग आणून देतो मी तुला. आणि 500 रुपये तयार ठेवा. हो. अरे मी काय म्हणतो मोठा डबा घे ना. अरे स्वस्त पडेल तुला. मोहन हा ए मोहन हो ठीक आहे ताडपत्री आणि रश्शी पण आणली घे. अरे वा. पण समीर काय माहितीये का माझ्याकडे आता 150 रुपयेच आहेत रे. अरे मोहन आधीच मित्र म्हणून तुला ही ताडपत्री 500 रुपयाला देतोय आणि तू आता 500 रुपयाच्या ऐवजी फक्त 150 रुपयाच देतोयस. माफ कर समीर पण आता नाहीयेत पैसे. काय करू सांग ना. नाही मोहन पूर्ण पैसे दिल्याशिवाय ही ताडपत्री मी तुला देणार नाही. अरे मोहन तुझ्यासाठी ही ताडपत्री मी माळ्यावरनं काढली साफ केली आणि तू आता असं करतोयस. बरं ही रश्शी तुला मी फुकट देत होतो. माफ कर समीर पण आता नाहीयेत पैसे. आता पैसे काय नाही येत. मला काय झालं? अहो ते ताडपत्रीचे पैसे द्यायचे होते समीरला पण नाहीयेत. अगं नाही काय नाही भानू काय. हा ही 800 रुपयाची ताडपत्री मोहनला मी 500 रुपयाला देतोय पण त्याच्याकडे पैसेच पूर्ण नाहीयेत. अरे पैसे नव्हते तर कशाला काढायला सांगायची ताडपत्री? काय समीर साहेब तुम्ही तुमच्या मित्रासाठी एवढं पण नाही करू शकत. मित्र जाऊ दे मी अभि इथं राहते. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. भानू तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. ही ताडपत्री काय चीज आहे? एक मिनिट सम्या. भानू आपल्याला कुणाच्या मेहरबानीची गरज नाही. किती पैसे आहेत रे ताडपत्रीचे? मी देतो पैसे. मोन्या पैशाचं टेन्शन घेऊ नको कळलं ना. अरे तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. पैसे तर काहीच चीज नाही. हा किती पैसे? किती? 500 रुपये. 500 ना मी देतो पैसे. मोने तुझ्याकडचे पैसे दे. माझ्याकडे हे 150 रुपये आहेत रे. बघ नाही अरे राहू दे ना राहुल. नाही आम्ही करतो थांब. पैसे 150 रुपये 150 आहेत ना. इधर अरे नको तुझे पैसे घे इधर आणि वरचे चिल्लर पण तू ठेव. आम्हाला काही गरज नाही तुझ्या उपकारांची. भानू पैसे देऊन टाकले. नाही राहुल हे घे. हे तुझे पैसे घे आणि मोहन हे तुझे 150 रुपये घे. अरे मोहन तुम्हाला आधी सांगितलं असतं ना ही ताडपत्री मी तुला अशीच दिली असती. पण मोहन माझा लहानपणीचा मित्र आहे. त्याच्यासाठी मी एवढं करू शकत नाही काय? मैत्री पुढे पैशाची काय किंमत आहे? कळली किंमत. समीर साहेब राहुल साहेब मालकांना मदत केल्याबद्दल थँक्यू.
राहुल समीर थँक्यू. समीर साहेब, राहुल साहेब, बांधा की लवकर. हा बांधतो ना बांधतो. म्हणजे ताडपत्री कशी बांधायची ना त्याचा विचार करतात. मला नाही वाटत आपल्या दोघांच्याने होईल. होय रे. काय गरज होती रे? काय गरज होती पुढे पुढे करायची आणि बोलायची की मी बांधून देतो? आणि तुला काय गरज होती रे मोठ्यापणा करायला पुढे यायची? म्हणजे आता काय करायचं? अहो मी काय म्हणतो, तुम्ही त्यांना कशाला सांगितलं बांधायला? मी बांधतो ना. मालक थांबा, तुम्ही त्यांची एवढी कामं करता, त्यांनी तुम्हाला एक दिवस मदत केली तर काय बिघडलं? तुम्ही थांबा. मग मला सांगसा ना, या अंदाजे किती फूट असेल रे? म्हणजे 14 फूट असेल. 14 बहुतेक. तुझे 5 माझे 5 10 4 फुटाचा अजून कोणतरी लागेल. मग ते झालं काम. झालं. कसलं काम? अरे मोहण्याच्या खिडकीला ना ताडपत्री बांधायचे. अरे मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्याचा तो बांधेल ना. भानूनी सांगितलंय रे. भानूने सांगितलंय? अरे तुम्हाला एवढं सोपं काम येत नाही. हा, तुम्हाला प्रत्येक कामात मीच लागतो. बदल साहेब, तुम्हाला जमल ना? सोपं आहे, 5 मिनिटात करून दाखवतो. बाजू बांध बांध बांधतोयस ना? बांध ना. सम्या, घोडा लागेल. घोडा? हा. मालक घोडा. हो घोडा म्हणजे तो घोडा नाही, मोठी शिडी असते त्याला पण घोडाच म्हणतात. हाय. पण आता आणायचं कुठं घोडा? ते बाजूच्या चाळीमध्ये काम चाललंय, तिकडनं आणि हा होईल काम. चालतंय ना. बानू झालं काम झालं. आता 5 मिनिटात ताडपत्री बांधतो का नाही बघ. नुसताच दूर करतो. करतो रे मग घोडा घेऊन. ओ शोभा वहिनी, ही बघा ताडपत्री बांधली आहे. अरे वा, आमच्या यांना एक काम सांगितलं आणि ते वेळेत पूर्ण झालं. आई ताडपत्री बघ. ओ शोभा वहिनी, मोहनने एकट्याने नाही बांधली ती ताडपत्री, आम्ही सगळ्यांनी मिळून बांधली होती. अरे मेल्यानो, तुम्हाला माझं घर दिसलं नाही ताडपत्री लावायला? तुला कशाला पाहिजे तर ताडपत्री? माझ्या घरी राहतेस ना, कशाला उगाच खर्च? अगं शोभे, म्हणजे माझं घर पाण्याने भरलं तर चालेल का? तसंही बातम्यात सांगितलंय यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. हळू बोल, पोटात दुखते ते विसरलीस का? हा, बरोबर आहे ग, तर वय झालंय माझं, तुझं लक्षच नाही आता माझ्याकडे. तू ना उगाच अर्थाचा अनर्थ करतेस आई. चल आता गपचूप. काय शोभा वहिनी, अहो मस्त ताडपत्री लावली आहे. हा एकदम छान दिसते. आता 5 वर्ष काही बघायला नको बघा. महागातली आहे ना. तू लावून घेतेस का? नाही, परवडणार नाही ना. न परवडायला काय झालं? मोहन दादांना परवडतंय तर राहुलला का नाही परवडणार? 3000 रुपये पगार जास्त आहे. हो का? 3000 पगार जास्त आहे का? हा, आमच्या त्या मास्टर आहेत नाही पैशाचं, मेला वावडच आहे. पोटात दुखतंय ना, त्या गोळ्या घे आणि जा, खा आणि गपचूप झोप. चल जा घरी. आपलं काय? हा बोल आता, काय म्हणत होती? 3000 पगार जास्त आहे, पण लावायला जमली का अशी महागडी ताडपत्री? नाही ना. मग ओ वहिनी, ही ताडपत्री पण गप्पे मला बोल दे का बस. नाही नाही, एक वहिनी, मोहनने मस्त काम केलं. तू ये ना, मी सांगतो तर. मला बोल दे ना, मला. ये तुझा तिकडे. शोभे, बघितलंस का तू? अगं बघ ना, बघ ना. अगं तिकडे बघ, तिकडे बघ. ते बघ, ते बघ. अगं त्या चेटकीने ना
देवासमोरचं निरांजन आणि उदबत्ती चेटू करून पेटवलं. तू डोक्यावर पडलीस का? काही काय बडबडतीयस? ती जर पेटकी नसेल तर देवासमोरचं निरंजन कसं पेटवेल? हा बघा की इतके दिवस मला चिटकिन चिटकिन बोलत फिरतायत. मावशी आता तरी तुम्हाला कळलं का मी चिटकिन नाहीये म्हणून? तू गप्प बैस, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. शोभे, मास्टर आहे ना काडी पेटवत होता आणि ती पेटतच नव्हती. तर या चेटकिनीने ना चेटू करून ते पेटवलं. हा थांब थांब, तुला दाखवतेस आता. ए मास्टड्या, गाडी पेटव. पेटव ना आणि दाखव शोभाला पेटते काय ते. हो ना, पेटवून दाखव, त्याशिवाय ती शांत बसणार नाही. मालक तुम्ही आता काडी पेटवूनच दाखवा. आता का रे, आता का? पेटो ना. हा शोभे, त्या चिटकिनीकडे पण लक्ष ठेव, या मास्टरड्याकडे पण लक्ष ठेव आणि त्या काडी पेटीकडे पण लक्ष ठेव. नाही तुला बरोबर कळते की नाही बघ. चांगलंय चांगलंय. हा? ते बघ, हा आणि याची बंगार स्कूटर. तेव्हा आज परत कामावर चाललंय वाटतं. अरे पण तू पोचणार आहे का वेळेत कामावर? स्कूटर बंगार आहे. चल चल, टाइमपास करू. हा चल चल. येऊ चांगला टाइमपास. का रे मोहन, आज पण कामावर जातोय? अरे आम्हाला तर सुट्टी दिली. ते हवामान खात्याने काहीतरी अतिवृष्टीचा इशारा केला, तुला सुट्टी नाही? नाही बरं हे बघ, चाललाच आहेस ना तर जरा जपून जा. आणि हो, संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कर. ए मोन आहे काय? अरे हे काय? हा हे, अरे टायर झिजलेत ते, बदलून घे. हा, अरे बदलले, 4 वर्षापूर्वी नवीनच घातले होते. 4 वर्षांपूर्वी. यार मोन आहे, अरे ते पण झिजलेत, ते फार तुळतुळीत झालेत. हा ते बदलून घे. आणि पैसे नसतील किंवा परवडत नसेल बाबा खिशाला, तर मग ते रिमोल्ड तरी करून घेतलं असतं ते. बर. ए राहुल, मोन्याची बंकस करायची ना. नाही का? नाही. मोन्याने मनात आणलं ना, स्कूटरचेच काय विमानाचे टायर टाकून गेले स्कूटरला. एकदम मजबूत ग्रीप असलेले. समीर साहेब, राहुल साहेब, मालकांना मुद्दाम बोलताय ना तुम्ही? नाही नाही का भानू? नाही, मी असं समजा ऐकलं. मालक तुम्हाला काही बोलत नाहीत ना म्हणून तुम्ही फायदा घेता त्यांचा आणि त्यांना बोलता. नाही भानू, अजिबात असं नाही. मी काय म्हणलं मोन्याला, ते टायर झिजलेत ना फार, ते गुळगुळीत झालेत. म्हटलं नवीन टायर टाकून घे, ते ग्रीप चांगली मिळेल म्हणून. बाकी सांग ना मोन्या, काय बोललो तू सांग ना. काय झालं टायरला? मालकांच्या गाडीचे टायर इतके चांगले आहेत. स्कूटर जर स्टँडवरनं काढले तर जागची हालायची नाही, इतका मजबूत ग्रीप आहे त्याला. अगं भानू, आम्ही मस्करी केली. आणि मित्रात एवढी मस्करी चालते हो की नाही? गंमत करत होते आणि शेवटी ते सांगत होते, ते माझ्या भल्यासाठीच सांगत होते. टायर बदलून घ्यायला ते म्हणजे. हा तुझी शपथ भानू. शपथ भानू, मोन्याच्या काळजीपोटी, बाकी काय नाही. टायरची ग्रीप चांगली पाहिजे. हो, बाकी काही नाही का? आपल्याला काम आहे. आलो. कुठे ठरलं? हा हा, थँक्यू. अगदी जोरदार पाऊस येणार आहे हो. विजया मॅडम, मग आज पण कांदा भाजी मागवायची का? या कुणाचं काय आणि घीचं काय? पिया ग, बाहेर किती जोरदार पाऊस पडतोय. घरी कशी जाशील याचा विचार कर आधी. घरीच जायचंय ना. विजया मॅडम, तुम्हाला काय, तुम्ही जवळच राहतात. तुम्ही चालत जाल नाही तर रिक्षाने जाल. म्हात्र्यांकडे पण त्यांची स्कूटर आहे. आमचेच हाल होतील ट्रेन बंद झाली तर. विजया मॅडम, आता जरा बाहेर पाऊस कमी आहे. आम्ही आज घरी लवकर जाऊ का? आणि मग कामं कोण करणार? हो विजया मॅडम, आज बातम्यांना पण सांगत होते की खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून. हो, खरंच सांगितलं. अहो एवढंच नाही, शाळा कॉलेजांना तर सुट्टीच डिक्लेअर केली आहे म्हणे. आजचा दिवस लवकर निघतो ना विजया मॅडम, मग कुठे अडकलो तर प्रॉब्लेम होईल. बरं, हातातली आधी कामं पूर्ण करा. मी काय म्हणतो विजया मॅडम, पाऊस पडतोय, यांना जाऊ दे ना घरी. मी आहे ना, मी यांची कामं करीन. काय पुन्हा कुठे अडकल्या तर उगाच त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला. जाऊ देत ना त्यांना घरी.
बघा विजया मॅडम तर म्हात्रे पण म्हणाले निघतो ना आम्ही लवकर. हा मॅडम त्यांना जाऊ दे, मी आहे ना. बरं ठीक आहे, पण उद्या लवकर या ऑफिसला. हो हो नक्की. थँक्यू म्हात्रे, आज तुमच्यामुळे लवकर निघायला मिळते. उद्या तुम्हाला माझ्याकडून कांदा भजी म्हात्रे आणि माझ्याकडून कणीस आणि भुईमुंगाच्या ओल्या शेंगा बरं का. ठीक आहे येतो आम्ही. मास्टर्या येताना कणीस आणि ओल्या शेंगा घेऊन या. हा पावसाचा जोर वाढलाय, तू पण निघ. हो नाही, जरा हातातलं काम संपवतो आणि मग निघतो. बरोबर. शोभा अरे, वाला आला. हा बघा आला. अरे, अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. मास्टर्या हो कणीस आणि शेंगा आणल्यास ना? नाही जमलं सासूबाई. काय झालं, बुटीक मधनं निघालो तर इतका पाऊस आला की स्कूटर बाजूला उभी करून एका शेडच्या खाली उभं राहिलो. अर्धा तास थांबलो तरी पाऊस थांबे ना. अहो इतका ट्रॅफिक जॅम, मग स्कूटरच काढता येईना म्हणून स्कूटर तिकडेच सोडली आणि तसाच चालत चालत घरी आलो. म्हणून नाही जमलं. काय कुठं रस्त्यावर ठेवून आलात? अगं शोभा, इतका ट्रॅफिक जॅम होता, स्कूटर चालवणं शक्य नव्हतं म्हणून मग स्कूटर तिकडे ठेवून आलो. बरं नीट लॉक तरी केली आहे ना? हो शोभा, मी लॉक केली आहे. काय झालं? स्कूटरची चावी बहुतेक स्कूटरलाच राहिली शोभा चावी. अरे देवा, कोण असा वेंधळेपणा करतं मोन्या? स्कूटरची चावी स्कूटरला घेऊन आलात आणि सांगा तुला लाज नाही वाटत का? मोन्या आत्ताच्या आत्ता जाणे स्कूटर घेऊन ये. नाहीतर काय, एक मे भिकारी स्कूटर आहे मेल्याजवळ. हा ती पण गेली तर माझ्या लेकीला कुठं फिरायला सुद्धा जायला मिळायचं नाही. अरे ती खटारे घेऊन ये तुझी लवकर घरात. समीर भाऊजी तुम्ही जा ना यांच्या बरोबर. म्हणजे पावसाचे दिवस तुम्ही असाल तर बरं होईल ना. अहो नाही, मी गेलो असतो पण मला एक अर्जंट काम आहे, ते करणं गरजेचं आहे. कामं सांगितली की तुम्हाला बरोबर अर्जंट कामं आठवतात. हा आता या विकायला काही दाखवतो तुम्हाला. तो बरं. हो माझ्याकडे काय बघत बसलास? जा आधी स्कूटर घेऊन ये. हो. घेऊन स्कूटर. अरे तर परत काय वेंधळेपणा करू नकोस. नाही आणतो. असाच गेला आणि माऊस स्कूटर आणायला गेला. हा स्कूटर जागेवर असली म्हणजे मिळवली. काय बघितलंस? स्कूटर आणायला गेलाय, रेनकोट हेल्मेट सगळं इथेच ठेवून गेला. काय ना हा माणूस. अगं वेंधळा आहे तुझा नवरा. शोभाताई, मालक आले आणि हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. का शोभाताईंसाठी मागवलं आहे ना, मग मी त्यांनाच देणार. तुम्ही बसा तिथं, मी शोभाताईंना देणार. कणीस शेंगा स्कूटर आणली का त्याने? हा मालक स्कूटरवरच आले आहेत. स्कूटर कुठं गेली होती? शोभे, मी सांगू का तुला, हे सगळे नाटक आहेत त्या मेल्याची. तिला कुठं तर लांब तिथं उभं करून ठेवलं असणार आणि स्कूटर विसरली असं नाटक केलं असणार. मावशी उगीच काय बी बोलू नका. मी खाली लताताईंकडे होते, हवं असेल तर त्यांना विचारा. मालक मला खाली भेटले म्हणून त्यांच्याकडनं घेऊन आले. म्या तुम्ही दोघी गप्प बसा जरा. मोन्या कुठे आहे? ते मालक ना राहुल साहेब आणि समीर साहेबांशी बोलताय. आले. शोभा मोन्या, अरे इतका पाऊस पडत असताना इतक्या गडबडीत तू आठवणीने कणीस आणि शेंगा घेऊन आलास. नाही ते भानू हे हा म्यावरती घेऊन आले, पण मालकाने आणलं. सोबत एवढा पाऊस पडतोय तरी मालक तुमच्यासाठी शेंगा आणि कणीस घेऊन आले. मालकांचं तुमच्यावर लई प्रेम आहे. हो बाय, वेंधळा असला ना तरी थोडासा रोमॅन्टिक आहे. अरे पावसाळी कवीची साथ तुझ्या घरापर्यंत आली की काय? नाही तसं नाही, पण अरे कसं थंड थंड वाटतंय ना मस्त पाऊस पडल्यामुळे. मी काय म्हणतो, तुला थोडा वेळ आहे का? चहा घेऊया का आपण? अरे नाही नाही नको, आता नको. अरे एक प्रॉब्लेम झालाय. अरे मन्याना माझी छत्री घेऊन गेलाय आणि मला अर्जंट हॉस्पिटलला जायचंय. तू मला एक छत्री दे ना, दुपारपर्यंत आणून देतो. अरे बापरे, अरे काय मी येऊ का तुझ्या बरोबर? अरे नाही नाही, अरे तेवढं काही नाहीये. काय झालंय ना, माझी मावशी ना चहा पाव खात बसली होती आणि खाता खाता ना अचानक पाव तिच्या घशात अडकला. अरे ते
हॉस्पिटलमध्ये? आता हॉस्पिटलमध्ये नेली आहे, तू मला फक्त छत्री देणं लवकर. ए ती छत्री घेऊ का? नाही रे समीर समीर, ती छत्री शोभाची आहे, ती नको नुसतं. हो पण मला तुझा रेनकोट देत. हा थांब थांब देतो, थांब जरा. मालक हा, काय करताय? मी माळ्यावर जातोय जरा. का? छत्री एखादी जुनी आहे तर शोधतो. का? तुमचं रेनकोट आहे की? नाही रेनकोट आहे, पण तो रेनकोट समीर घेऊन गेलाय. का? त्यांच्याकडे छत्री नाहीये? नाही त्याच्याकडे छत्री आहे, पण ती छत्री मने घेऊन गेलाय. आणि समीरला जायचंय हॉस्पिटलमध्ये, म्हणून तो माझा रेनकोट घेऊन गेला. आणि माझं असं झालं की बुटीक मधला एक माणूस कटिंगसाठी कापड घेऊन नाक्यावर येऊन थांबलाय माझ्यासाठी, त्यामुळे मला जायचंय, पण आता मला रेनकोट नसल्यामुळे जाता येत नाहीये. एवढंच ना, मग शोभा त्यांची छत्री घेऊन जा. नको नको नको, तुम्हाला कळलं मी तिची छत्री निघली तर खूप रागवेल मला अहो, ती. मालक तो माणूस तुमची वाट बघतोय ना, तुम्ही शोभा त्यांची छत्री घेऊन जा. अहो ऐका, अहो भानू, अहो शोभा त्यांना काय सांगायचं ना ते मी बघते, तुम्ही घ्या. अहो, घ्या मालक. अहो नको, अहो नको, चल, चल, तो माणूस ऐका वाट बघतोय. माझं नाही, शोभ. नाही, चला. चल, चल, चल. अगं त्या लताने फणसाच्या गऱ्याची इतकी मस्त भजी केली होती ना, आहा, बघूनच तुझं तोंडाला पाणी सुटलंय. तू शिकून घ्या आणि आपल्याकडे कर एकदा. वय, मी शिकून घेईन त्यांच्याकडून. चहा टाक. हा. बघितलंस, हा मोहन्या पसारा ठेवून कुठे गेला आता? मालक नाक्यावर गेलेत, येतीलच आता. छत्री कुठे माझी? ही आईच घेऊन आहे. घेऊन नाही, सोबत आहे, थांबा. मावशी नाही घेऊन गेल्यात, मालक तुमची छत्री घेऊन गेली. का? त्याचा रेनकोट आहे ना? हा हा आहे, पण समीर साहेब मालकांचा रेनकोट घेऊन गेले. तुम्ही काळजी करू नका, मालक आता येतील. मोहन्याने जर माझी छत्री हरवली ना तर त्याला सोडणार नाही. अहो काय असं काय बी नाही होणार, मालक आता येतीलच. तू त्याला ओळखत नाहीस, त्याची बाजू घेऊ नको चुकाच. जा, चहा करायला सांगितलं, चहा कर जा. काय मावशी, आज तुम्ही स्वतःच्या घरी कशा? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही मोहनदादांच्या घरी राहताय ना, म्हणून विचारलं. अंजे, ते एकट्या मास्टरचं घर नाहीये, माझ्या लेकीचं पण आहे. आणि माझ्या घरी कधी यायचं कधी नाही यायचं ते तू ठरवणारी कोण? नाही मावशी, मी सहजच विचारलं, तुम्ही वेगळीच उलटा अर्थ घेताय. तुला ना नको त्या चौकशी करायची भारीच सवय लागून गेली. चित्त तित्त नाक खुपसायचा. आणि तुम्हाला वाकडं चिरायची सवय लागली. काय म्हणाले? नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. जा. अगं बाई, मला जायला सांगून स्वतःच गेल्या. खाली बसतात सांग. ए मास्टर, काय ते कटिंग साठी मटेरियल आणलंय. काय रे? मग अशी तू पाऊस पडत होता, तू भिजला कसा नाही? चेटकीने चेटूक केलेलं दिसतंय. काय? नाही मी हे जाताना शोभाची छत्री घेऊन गेलो होतो. हो, छत्री छत्री कुठे आहे? छत्री? अरे कुठे आहे छत्री? बहुतेक विसरलो अहो मी. तू छत्री तिकडे दुकानात काय? हो. शोभे, ए शोभे, ते बरंच पडलं ना, आता सोडणार नाही मी. अहो पण अगं ए शोभे, ए शोभे, काय झालं? सकाळी सकाळी कशाला बोंबलतेस? मी तुला जे सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर ना माझ्यापेक्षा तू जास्त बोंबलणार आहेस. काय झालं ते सांगशील का आता? अगं शोभे,
या मास्टरड्याने तुझी एकुलती एक आवडती छत्री कुठेतरी हरवली. हा. पुण्या आई खरं सांगते. सांग. म्हणजे खरं सांगते. 10 मिनिटासाठी छत्री घेऊन गेला होतास, ती सुद्धा हरवून आलास. शोभा मी ती आहे. एक शब्द बोल नकोस तू. मला न विचारता माझ्या छत्रीला हात का लावलास? शोभताई छत्री सापडेल ना, तुम्ही काळजी करू नका. हो सापडेल, अशीच सापडणार आहे का? तू न जोपर्यंत छत्री आणत नाहीस ना, तोपर्यंत घरात पाऊल टाकलंस तर याद राख, माझ्यासारखी वाईट कोणी नसेल. आता बघत काय उभा आहेस? जा, कुठे हरवलीस ते बघून ये जा. हो दादा. शोभताई काय करायचंय माणसाचं ना? मालक. हो हो तुम्ही इथे? होय. हो, तुम्ही असं जादू करून भर रस्त्यात येऊन जाऊ नका. कोणी तुम्हाला बघितलं ना तर आपण पकडले जाऊ. मालक मग मी काय करू? तुम्हाला मदत म्हणून मी इतक्या सगळ्या छत्र्या पाठवल्या, तुम्ही एक बी छत्री उचलली नाही, म्हणून मला इथं यावं लागलं. अहो पण त्यातली एकही छत्री माझी नव्हती तर मी कशी उचलणार? तुम्ही ऐका, तुम्ही घरी जा, मी शोभाची छत्री शोधतो. नाही मालक, तुम्ही माझ्यामुळे या संकटात सापडलाय. आता मी आज तुम्हाला यातनं सोडवेन. अहो पण दादा छत्री बघू. मालक, शोभताईंची छत्री. हो कोण शोभत आहे? हा. अहो माझी बायको, तिची अशीच छत्री होती, माझ्या हातनं हरवली, ती मी शोधतोय. छत्री हरवली तर मी काय करू? सांगा ना, मी काय करू? ही छत्री मी चोरली असं म्हणायचंय का तुम्हाला? ओ दादा, मालक तुमच्याशी नीट बोलतायत ना, मग तुम्ही मालकांशी नीट बोला ना. बघा, माफ करा, ही छत्री आहे ना माझी नाही आहे, माझ्या बायकोची छत्री आहे. ही जर घरी घेऊन नाही गेलो ना तर माझी बायको मला घरात घेणार नाही. मालकांचा बी सेम प्रॉब्लेम झालाय. मालक छत्री घेऊन जर घरी नाही गेले ना तर सोबत येते ना घरी नाही घेणार. प्रॉब्लेम ह्यांचा नाहीये, सगळ्या घरात हाच प्रॉब्लेम आहे. पण ही छत्री मी तुम्हाला देणार नाही, अजिबात नाही देणार. हा अजिबात नाही. जाऊ तुम्ही, जाऊ. ते पिक्चर एक छत्री जा. शोभे, मला खूप भूक लागली, काय तर खायला दे ना. ए शोभे, अगं मला भूक लागली, नुसतीच का उभी राहिलीस तू? काय करू हिला? शोभे, ती एवढी घट्ट का झाली? काय झालं हिला? शोभे, काय झालं तुला? ए शोभे, हे बघ, हे बघ, हे बघ. शोभे, अगं मी आई. शोभे, ए शोभे, अगं माझ्याकडे बघ ना. काय झालं हिला? अशी झाली. शोभे, अगं काय झालं तुला? शोभे, काय झालं तुला? शोभे जागी हो ना. शोभे तू जागी हो ना. शोभे, माझ्या लेकीला काय झालं? शोभे, माहितीये ना मला ना, हे सगळं ना त्या चेटकिणीचं काम आहे. चेटकिणीचंच काम आहे. शोभे, मी सांगून ठेवते तुला, त्या चेटकिणीला ना मी सोडणार नाही. कुठे गेली ती मेली? कुठे गेली ती? पूर्ण एपिसोड पहा झी5